आज यांना येऊ द्या. आज नाही का म्हणणारच मी यांना सोफा घ्यायचा म्हणजे घ्यायचं, इतकं खराब झालंय. आले का तुम्ही? अहो ते फ्रीज गार होत नाहीये, फ्रीज घ्यायचंय आणि हा सोफा बघ किती खराब झालाय. तुम्ही आल्यावर कसं वाटतं? तुम्हाला कसं काही वाटत नाही हो? घेऊ आपण. नुसतं घेऊच करता. मला काय माहिती नाही सोफा आणि फ्रीज आज म्हणजे घेतलं म्हणजे घेतलंच पाहिजे तुम्ही. थोडे दिवस थांब, आपण घेऊ, सगळं घेऊ. सोफा घेऊ. 2 वर्षापासून हेच चाललंय, घेऊ आपण. कधी घ्यायचंय? अरे तुम्हाला कसं काही वाटत नाही हो? अरे थोडे पैसे आले का घेऊ ना आपण. जा तिकडं. तुम्ही असंच करता काय? आता हिला कसं सांगाव, मार्च एंड आहे, सगळा टॅक्स कापला माझा. आता पगार थोडाफार जो भेटलाय त्याच्यामध्ये गाडीचा हप्ता गेला, घराचा हप्ता गेला. आता उरलेत फक्त 5-6 हजार रुपये, त्याच्यात घर चालवायचंय महिनाभर. हे कसं कळत नाही हिला? आणि म्हणे सोफा घ्यायचं, फ्रीज घ्यायचं, काहीच विचार करत नाही मागचा पुढचा. आणि नुसतं आपल्याला हे करायचं, सोफा घ्यायचा, फ्रीज घ्यायचं, शॉपिंग करायची. थोडं सोपं आहे का हे? माझं चुकलंच ना. मी यांचा विचारच केला नाही की घराचा हप्ता आहे, गाडीचा हप्ता आहे, मुलांची शाळेची फी आहे आणि घर खर्च पण आहे, मध्ये आजारी असल्यावर दवाखाना वगैरे पण आहे. मी अजिबात विचार केला नाही. आणि यांना किती वेळेस मी बोलते नुसतं की नाही का तुम्ही नुसतं म्हणता 2 वर्षापासून फ्रीज घ्या, हे घ्या, ते घ्या, आपण घेऊ बघू. पण मी थोडा पण विचार नाही केला की घर खर्च आणि हे याच्यामधून हे पैसे शिल्लक राहतील तरच घेतील ना. चुकलंच माझं. बोलते मी त्यांच्याशी जाऊन. काय युद्ध पण चालू आहे, गॅस पण भेटत नाही, काय अवघडच परिस्थिती आहे. कधी संपतं युद्ध? हो सॉरी बरं का, हे कॉफी घ्या. कशामुळे? छान कॉफी बनवली तुमच्यासाठी. का बरं सॉरी? मी तुम्हाला काय म्हणते, हे घ्या ते घ्या आणि तुम्ही नुसतं म्हणत असता बघू. मी हा विचारच केला नाही की पैसे जर शिल्लक नसेल तर तुम्ही घेणार कुठून आहे? मग मी तुला तेच सांगत होतो की ज्यावेळेस आपल्याकडे पैसे येतील त्यावेळेस आपण घेऊ ना. ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्ही कॉफी प्या. कशी झाली कॉफी मला सांगा बरं. छान झाली कॉफी. जाऊ द्या, संसार हा नवरा बायको दोघंच असतो. आपण एकमेकाला समजून घेतलं आणि केला ना संसार, तर आपण एकमेकाला समजून घेऊ आणि घेऊ आपण कालांतराने. ज्यावेळेस आपल्याकडे पैसे येतील त्यावेळेस घेऊ आपण. चालेल. लोकांना दाखवण्यासाठी आपण का बरं एकमेकांबरोबर भांडणं करायची? चालेल, तुला हे समजलं हेच खूप झालं. मस्त झाली कॉफी. हे बघा, मी तुमच्यासाठी नाही का आणखी नाही काहीतरी माझ्याकडून तुम्हाला थोडीफार मदत. 2 मिनिटं मी आलेच. बरं ठीक ये. काय मदत करणार आहे बुवा तू मला? बघू आता. हे बघा, हे थोडेसे पैसे तुम्ही मला घर खर्चासाठी दिले होते ना, त्यातलेच मी काटकसर करून हे पैसे शिल्लक ठेवले होते. हे आपल्याला काम माहिती, राहू दे तुमच्याकडे. अरे राहू दे तुझ्याकडे. नाही असू दे, तुमच्याकडे असू दे. तुम्ही एवढं घरासाठी एवढं धडपड करता, इतकी मेहनत करता, कुणासाठी करता? आमच्यासाठीच करता ना. ठीक आहे, भरपूर झाले आता हे पैसे. मी आता आहे ना आपल्याला किराणा वगैरे सामान घेऊन येतो. काही अडचण नाही. तुला काय आणायचंय? मला काही नाही आणायचं. मला सांगा बरं, संध्याकाळी तुमच्या आवडीची काय भाजी करू? कोणती पण बनव. ठीक आहे, चालेल.